एक दिवसीय सामूहिक रजा टाकून राज्यभरातील शिक्षकांनी आज आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला। शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातून आज आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारकडे त्यांच्या मागण्या मांडल्या जाणार आहेत। त्या पार्श्वभूमीवरती आज मालेगावमधून देखील अनेक शिक्षक या ठिकाणी नाशिकच्या मोर्चाच्या ठिकाणी जात आहेत आणि सकाळपासून सर्व शाळा देखील राज्यभर बरोबरच मालेगाव तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील शाळा देखील प्राथमिक शाळा असतील, जिल्हा परिषदेच्या सर्व शासनाच्या शाळा या ठिकाणी बंद करण्यात आल्या आहेत आणि शिक्षक पदाधिकारी आहेत। सकाळपासून आंदोलनाची तयारी सुरू आहे। आपण आंदोलनाला जातात नाशिकला, काय सांगाल? आत्ताच सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षकांना टीईटी लागू करण्याच्या संदर्भात निर्णय दिलेला आहे। तर आमचं असं म्हणणं आहे की ज्या ज्या वेळी परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षा देऊनच शिक्षक त्या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत नियमानुसार। म्हणून RT ॲक्ट 2013 नंतर ज्यांना टीईटी लागू केलेली आहे तेवढाच निर्णय तो ठेवावा, बाकीच्या शिक्षकांना त्या ठिकाणी सूट द्यावी असं आमचं त्या ठिकाणी प्रमुख मागणी आहे। तसेच केंद्र शासनाने RT ॲक्टमध्ये दुरुस्ती करावी आणि या सर्व शिक्षकांना, लाखो शिक्षकांना त्या ठिकाणी न्याय द्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे। तसेच नवीन शासन निर्णयानुसार 2024-25चा जो शिक्षण क्षेत्रामध्ये जो आपला निर्णय घेतलेला आहे संच मान्यतेचा, तो निर्णय सुद्धा रद्द करण्यात यावा। पूर्वीप्रमाणे जो संच मान्यता आहे तीच लागू या ठिकाणी करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे। शासनाला तुम्ही अल्टिमेटम दिला होता, त्यानंतर पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसलं, काय? अगोदर शासनाने काय केलं, सगळ्या संघटनांची बैठक घेतली, त्या ठिकाणी आम्ही तो निर्णय मागे घेतला आंदोलनाचा, परंतु शासनाने त्या कालावधीमध्ये तो निर्णय घेतलेला नाही याचिका दाखल करण्याचा, म्हणून ही पाळी आपली संघटनेवर आलेली आहे। आपलं शालेय शिक्षण मंत्री याच शहरातले आहेत, याच गावातले आहेत, आपल्या मतदारसंघातले आहेत, संपर्कातले आहेत। याबाबतीत त्यांनी काल आवाहन देखील केलं होतं की आंदोलन थांबव, शासन त्याच्या स्तरावरती निर्णय घेईल। त्या गोष्टीला थोडासा उशीर झाला, कारण सर्वच संघटनांनी या ठिकाणी भूमिका घेतली की आपल्याला शाळा बंद करायच्या आहेत आणि काल जवळजवळ सायंकाळी साहेबांनी या ठिकाणी आवाहन केलेले, पण तरीसुद्धा साहेबांनी या सगळ्या शिक्षकांचा विचार करून पुनर्याचिका कशी दाखल करता येईल या पद्धतीने पुनर्याचिकेबरोबरच आजच्या आंदोलनामध्ये नेमकी शासनाकडे काय तुमची मागणी येणार आणि यानंतर तुमची काय भूमिका असणार आहे? सर बघा, या ठिकाणी आमची भूमिका अशी असेल की सर्वप्रथम आमचा सर्व सामान्य शिक्षकांचा प्रश्न हाच आहे की फक्त शिक्षकांचीच पात्रता सिद्ध करण्यासाठी टीईटी का, इतर विभागातले देखील जसे की डॉक्टर आहेत, इंजिनियर्स आहेत, यांची देखील पात्रता सिद्ध करण्यासाठी त्यांना देखील तुम्ही आवाहन करू शकता। शिक्षक आम्ही टीईटीला घाबरत नाही। पुढची तुमची भूमिका काय? आमची भूमिका नक्कीच, आम्ही जर शासनाने कंपल्सरी या ठिकाणी टीईटी आम्हाला जर केली तर आम्ही नक्कीच आंदोलन या ठिकाणी भरू आणि बेमुदत संप या ठिकाणी आम्ही करणार। नक्कीच शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज राज्यभरातील शिक्षकांनी बेमुदत उपोषणाचा आक्रोश आंदोलनाचा या ठिकाणी निर्धार केला, परंतु आंदोलनामार्फत शासनाकडे त्यांच्या मागण्या मान्य होता का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज शेवळे, मराठी, मालेगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।